केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला। अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग 8वा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या। अर्थसंकल्पात वेगवेगळे उत्पादनं आणि सेवा यांच्यावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये बदल करण्याची घोषणा केली गेली। त्यामुळे काही उत्पादनं आता स्वस्त होणार आहेत। तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात। महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरच्या औषधांवरचा कर कमी करण्यात आलाय। तर आता जाणून घेऊया की या नव्या अर्थसंकल्पानंतर नेमकं स्वस्त काय होणार आहे। चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील, मोबाईल फोन आणि मोबाईलच्या बॅटऱ्या दोन्ही स्वस्त होतील, इलेक्ट्रिक कार स्वस्त होतील, कपड्याच्या वस्तू स्वस्त होतील, एलईडी टीव्ही मात्र महाग होतील। कॅन्सरवरची तब्बल 36 औषधं पूर्णपणे करमुक्त करण्यात आलेत, तर अनेक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवली जाणार आहे। फ्रोझन फिश पेस्टवरील कस्टम ड्युटी 15 वरून 5 वर आणली गेली आहे। विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होतील। सागरी उत्पादनांवरची कस्टम ड्युटी 30 वरून 5% करण्यात आली आहे। सरकारने आजच्या बजेटमधून याबरोबरच टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिलाय। त्याबद्दल आता हळूहळू सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायला लागल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दल काय म्हणाले जाणून घेऊया। माननीय नरेंद्र मोदीजी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे। याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।